शाहरुख खानला बघितलं आसपास, मग असं वाटलं की अरे बापरे, हे काहीतरी, हे सगळं दैवी होतंय. हो, आणि उलट्या अर्थाने पण की ते जमिनीवरही ठेवतंय की आपण फक्त तेवढाच चर्चा ऐकतो, तेवढंच बोलतो. सो फिल्म, मराठी फिल्मचं पण तू कामकाज बघितलंयस, टेलिव्हिजनचं पण बघितलंयस आणि हिंदी. सो याच्यामध्ये तुला फरक काय वाटतो? आता हिंदी डिअर जिंदगीला असं झालं होतं की ते सुद्धा मी डायरेक्ट कोणाला विचारलं नव्हतं. ते कोणीतरी नाटकाला येऊन बसलं असेल, त्यांनी बोलवलं ऑडिशन घेतलं रीतसर आणि गौरी शिंदेनी सिलेक्ट केलं असेल. पण शूटिंगला जाण्याआधी आमच्या 4-5 रिहर्सल्स झाल्या होत्या. त्याच्यातल्या एका रिहर्सलला आलिया भट्ट स्वतः होती. गेल्यावर पहिलं रिलॅक्सेशनसाठी आम्ही गेम खेळलो, सिम्पल काहीतरी छोटा. मग ते सीन्स वाचून झाले, मग आलिया भट्ट बरोबर परफॉर्म करून झाले. तर मला असं वाटलं की कदाचित त्या गोष्टी पैशांनी पण बदलत असतील. तो सगळा भाग आहेच ऑल टुगेदर. पण ते जे प्री वर्क होतं, ते जे आहे ना की मेहनत किस दिशा में करनी चाहिए वो भी पता होनी चाहिए, आणि ते करेक्ट माणसांबरोबर झाली तर मग ते सगळं सोपं, मग ते छान दिसतं. ते काय आपलं एकट्याचं क्रेडिट नसतंच. मग त्यानिमित्ताने आलिया भट्ट सारख्या ऍक्ट्रेसला जवळून बघितलं, किती मेहनत करतात ते तेव्हा कळलं. आतापर्यंत आपल्याला फक्त असं वाटत होतं की मस्त, छान, ते किती लकी आहेत. पण खूप मेहनत आहे, खूप प्रॅक्टिस आहे. हे सगळं दिसतं, जवळून बघितल्यावर कळतं की अरे नाही, हे खूप अवघड आहे. त्यानिमित्ताने शाहरुख खानला बघितलं आसपास, मग असं वाटलं की अरे बापरे, हे काहीतरी, हे सगळं दैवी होतंय. म्हणजे पहिल्या दिवशी मी सेटवर, मी ज्या दिवशी होते तो शॉटच मुहूर्त शॉट होता फिल्मचा. त्यामुळे नाही, मुंबईत मेहबूब स्टुडिओला मोठा सेट होता अर्थात, पण त्याने मी भारावून गेले होते ऑलरेडी. पण शूटिंग आहे म्हटल्यावर किती माणसं असतील, फार फार तर अचानक ते 100 झाले समोर, कारण तो मुहूर्त शॉट होता. तर ते सगळे रेड चिलीजचे मोठी मोठी माणसं आणि सेलिब्रिटीज, असे खूप लोक होते. मग मला असं वाटायला लागलं, अरे बापरे, हे नाटक सुरू झालं, आता आपण चुकू नाही शकत. तो एक एक्सपिरियन्स. नाही, मी आणि आलिया भट्ट ते पहिले शॉट्स तेवढेच होते.